पहलगामच्या हल्ल्यामध्ये मृत्यू पावलेल्या कुटुंबियांची भेट सध्या नेते मंडळी घेत आहेत आणि अशामध्येच कुटुंबीय काही मागणी सुद्धा करतायत। नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत आपण पाहूयात। आता ही वेळ आधार द्यायची आहे, मार्ग काढायची आहे आणि आम्ही भारत सरकार बरोबर आहोत असा शब्द आम्ही ऑल पार्टी मीटिंगला देऊन आलेलो आहे। आता आपण पहिले आपले मूलभूत प्रश्न जे आहेत ते सोडवण्याची गरज आहे आणि जी कुटुंब भारतातली हे 27 लोक जे आपल्यातून गेलेले आहेत त्यांची हत्या झालेली आहे, क्रूर हत्या झालेली आहे, त्यांच्या कुटुंबांना आधार देणं ही आपली पहिली सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे। त्यांचं जे काही मुलांचं शिक्षणाचा विषय असेल किंवा ते आमच्या राजेश कदम त्याच्या परिवारातलेच लोक आहेत सगळे, त्यामुळे शेवटी हे आपल्या परिवारातले लोक आहेत आणि त्यांना जेवढं काही सहकार्य करता येईल आणि त्यांच्या ज्या काही अडचणी आहेत आता बोलणं मला योग्य वाटत नाही, परंतु एक कुटुंबातले आणि परिवारातलेच आमच्या फॅमिलीज आहेत असं करून आम्ही त्यांच्यासोबत आहोत, त्याच्या दुःखात देखील सहभागी। केंद्र सरकारच्या संरक्षण खात्याच्या बेजबाबदार आणि लापरवाहीमुळे ह्या अतिरेक्यांना तिथपर्यंत येणं शक्य झालं आणि त्या अतिरेक्यांच्या हल्ल्यामध्ये हे बळी पडलेले आहेत आणि ते केवळ बळी पडलेले नसून ते शहीद झालेले आहेत। त्यामुळे त्या पहलगाव हल्ल्यामध्ये बळी पडलेल्या सगळ्या जणांना एक शहीदाचा दर्जा द्यावा आणि शहीदाला उपलब्ध असणारे सर्व ज्या काही मान सन्मान या 26 लोकांना द्यावा अशा पद्धतीची आमची मागणी राहणार आहे। ऑल पार्टी मीटिंग जेव्हा होती दिल्लीमध्ये संरक्षण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली होती, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या गोष्टींवरती विचारविमर्श झाला आणि त्याच्यामध्ये एक सजेशन जो आहे मी हा दिला होता की असे जे परिवार आहेत जे आतंकवादी हमल्यामध्ये त्यांचं कर्ता पुरुष जो आहे तो मरण पावतो, त्यानंतर त्या परिवाराची जबाबदारी जी आहे ती सरकारने घेतली पाहिजे। जसं आपण लाखो लोकांना पेन्शन देतो तशी कुठली पेन्शन योजना सुरू करू शकतो का किंवा त्यांना कुठल्या नोकरीमध्ये समाविष्ट करून घेऊ शकतो का, असं देखील सूचना जी आहे हे संरक्षण मंत्र्यांकडे आम्ही त्या दिवशी केली होती। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।